बघा कशी चाले, प्रेमासाठी गंमत जम्मत कोणामागे कोण कसे धावे, कशासाठी नाही सांगत. प्रेम कसं असावं माप नाही जरी, प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी, प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी. चल हात. कोणा वाटे कोणी कोर चंद्राची चकोरी, कोणा पडली घाई तर कोणाला सबुरी, कधी भेटे लंबूजीला कोणी लहान खुरी, तर कधी कधी असते कावळ्याच्या तोंडात पुरी. अहो वहिनी, 1000 रुपये म्हणजे ही तुम्ही स्वखुशीनं दिलेली देणगी, हा, आणि 100 रुपये तुम्ही दिलेली वर्गणी. 100 रुपये. अरे काय तू 1000 रुपये देतोस? म्हणजे 1000 रुपये देतोस? वहिनीच्या नावावर 1000 रुपये? मग वहिनीला काय मान आहे की नाही? डोकं हलतंय म्हणजे मान आहे. अरे कशी मान नाही रे, वहिनीला काय इज्जत मान पण आहे की नाही? कोण आहे ग? हे काय मान आहेत? काय? आपलं हे म्हणतायत की मान आहे का तुम्हाला काही असं विचारतायत. हा, तुम्ही कशाला आलायत? नाही, ते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची वर्गणी आणि देणगी घ्यायला आलेले, तर तुमच्या नावावरती 1000 रुपये लिहिलेत. काय? तुला सांगितलं ना मूर्खा, 1000 रुपये लिहिलेस. समजा मग सीताराम भाऊ आहेत ते, कर्तृत्ववान महान दयावान हवालदार आहेत ते, आणि 1000 रुपये लिहितो. समजाव. चल 2000 लिही, 3 लिही. अरे वर्गणी घ्या, देणगी किती द्यायची ते मला ठरवते ना. ठीक आहे, मग स्वखुशीने तुम्ही 5 द्या. 50 लिहा. 50? 50 जरा जास्तच आहे, पण तुमच्यासाठी दिलंय. सीताराम भाऊ, काय सॉलिड आहात तुम्ही. काय चेक देताय? कॅश. कॅश. द्या द्या. ठीक आहे. 50 रुपये? हो, स्वखुशीने देतोय. अहो पण तुमची मान जागेवरच आहे. आणि आता पैसे मिळाले आहेत ना, आता चालते वा. आणि तिकडे भक्तीची गाणी लावायची. हो, ते काय सांगायला पाहिजे? आम्ही असं भक्तीमध्ये डीजे लावणार आहोत ना की पुढे नाचलं तुम्ही किती खिडक्या बंद करा, आवाज घरात आल्याच पाहिजे. देवाचं नाव तुमच्या कानावर पडलंच पाहिजे अशी फुलटू व्यवस्था केली आम्ही. कशी वाटली माझी आयडियाची कल्पना? हे बघ, पण 10 नंतर साऊंड बंद. साहेब 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 आम्ही कायद्याच्या बाहेर थोडेच आहोत. आता घराच्या बाहेर वा. चला, पैसे मिळाले ना, चला निघा. बरं ठीक आहे. हा, वहिनी तुमची देणगी तर मिळाली, पण एक काम करा, तुम्ही तिकडे सार्वजनिक गणेशोत्सवाला याल ना, तेव्हा आमचं नाव सांगू म्हणजे कसं आम्हाला पटकन दर्शन मिळेल, पुढे लाईनीत उभं राहायला नको. बरोबर. सांगू नका, पुढून मागे ठेवतील लाईनीत. आम्हीच सांगितलेलं आहे, आम्ही नियम बनवलाय की नाव सांगून कोण येईल त्याला मागे पाठवायचं, आणि आम्हीच नियम बनवला आणि आम्हीच मोडलं तर चांगला दिसत नाही. बरोबर आहे, म्हणून तुम्ही अजिबात आमचं नाव सांगू नका. मात्र तुमचं नाव मी बोर्डावरती लिहिणार आहे. 50 रुपये वर्गणी दिली. काय त्याची गरज नाहीये, म्हणजे माझ्याकडे 25 रुपये सुट्टे नव्हते म्हणून मी 50 दिले. म्हणजे काय नाही, एवढे? ती आमची आयडियाची कल्पना आहे. म्हणजे काय आहे, आम्ही कमी वर्गणी देतात ना, कमी देणगी देतात, त्यांच्या मी बोर्डावर नाव अच्छा, असं आहे का? सीताराम शिंदे यांच्याकडून 50 रुपये, पुढच्या वेळेला ते जास्त देणगी देतात. हा आमचा अनुभव आहे. मग आता झाले, अनुभव संपले, आता चला. वहिनी, बाहेर पोस्टमन आला, ते तुमचं लेटर मी घेतलं होतं. आमची लेटर ही लोक काय घेतात? तुम्ही कसे आमचे लेटर्स घेतात? आणि तो पण देतो कसं काय? लेटर बिटर घेतात? वाच. असं आहे ना, ही लोक पण. हे अजून इकडेच उभे आहेत. मरू दे, वाच तू. अय्या! काय? मुत्तू! माझं नाव सोडून मुत्तूचं नाव घेते. मला नाही. मुत्तू! काय झालं किंवा अरे मुत्तू, तू सांगितलंच असतं की काही स्वप्न पूर्ण होतात, त्यामुळे हे स्वप्न तो ते इन्स्पेक्टर झाला. सीताराम भाऊ, अभिनंदन. आता तरी देणगी वाढवा. हो, वाढवतो आम्ही. हा, सोडा. 500 रुपये लिहून टाक. काय म्हणतोय? आता माझी काही इच्छा ती पूर्ण करा. नाही ना, आम्ही करतो ना, तू सांग ना तुझी काय इच्छा.
म्हणजे मी असं म्हणत होते की आपण ना गणपती बाप्पांना आपल्या घरी आणूया, म्हणजे 1.5 दिवस पण चालेल. प्लीज 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 ना प्लीज. ठीक आहे. डोके आज चक्क तू जागा. माझी तर झोपच उडाली. का रे? का म्हणजे तुम्हाला माहित नाही, आपला सीताराम इन्स्पेक्टर झालाय आता. आपल्यामधला हवालदार इन्स्पेक्टर झाला आणि आपण आहोत तिथेच आहोत. तरीच तो काल ड्युटीवर आला नव्हता. पण ना मला वाटतं ना या आधीच त्याची बढती झाली पाहिजे होती. तुम्हाला आठवतंय त्याने त्या बंड्या कोल्हेला पकडलं होतं. आता तुझा खेळ संपलाय. ती बंदूक खाली ठेव. आपल्याकडे पण बंदूक आहे, कळला ना? कोणी मारलं मला? कोणी मारलं? आणि तुला माहित आहे त्या किडनॅपरच्या तावडीतून त्याने केतनला सोडवलं होतं. हा मला पण आठवतंय बरोबर. अरे त्याचे कारनामे किती झाले हा. आणि आपण काय केलं, त्याला चिडवत बसलो. कावळ्याच्या तोंडात पुरी. आपण त्याला कावळा म्हणू शकतो का? नाही, आता त्याची बढती झाली ना, आता आपण त्याला ना डोम कावळा म्हणू शकतो. म्हणजे आता आपण म्हणणार डोम कावळ्याच्या तोंडात पुरी. बरोबर आहे. कावळ्याच्या तोंडात पुरी. आम्हाला पण विनोद सांगा. इस खुशी में का नातेवाईकात आमचे शक्यच नाही. आमच्या नातेवाईकांना स्टँडर्ड आहे. तुला काय म्हणायचंय, आम्हाला स्टँडर्ड नाही? ते आता समजेलच. कसं काय? आम्ही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी साऊंडची परमिशन मागायला आलो आहे. ओके, देऊन टाका आताच्या आता परमिशन द्या. हा परमिशन बघितलं. आमच्या परमिशन शिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही. आता कळलं का आमचा स्टँडर्ड? सॉरी साहेब, सॉरी. आता कळलं तुम्ही किती महान आहात. अरे माय, अरे डोके साहेबांसारखं डोकं कुणाचंच नाही आणि जाधव साहेबांसारखी छाती तर कुणाचीच नाही. नक्की तुम्ही आमची स्तुती करताय की नाही? काय सांगायची गोष्ट झाली. हे बघ, तू जाधव साहेबांना ओळखलं नाहीस. अरे तू जाधव साहेबांकडे सार्वजनिक गणेशोत्सवाची देणगी मागितलीस ना, तर आत्ता देतील ते. हो, आत्ता देतो. लिह 11.25 रुपये लिह. हे जरा जास्तच होत आहेत. जास्तच आहे. आणि डोके तुम्ही 5.25 रुपये. ली भक्तीला मोल नसतं. ली तू ली. मी नेहमीच सांगतो. हो. आणि ह्यांचं नाव आहे ना, ते वरती बोर्डावर ली. हो, वरती पहिलं ह्यांचं नाव ली.
अजित जाधव 11.25 रुपये देणगी. त्याच्या खाली कारभारी डोके 5.25 रुपये देणगी. त्याच्या खाली सीताराम शिंदे 10,000 रुपये देणगी. तुम्हाला वाटलं काय आधी ते 5,000 देत होते 5,000 की नाही पण जेव्हापासून ते इन्स्पेक्टर झाले ना त्यांनी 5,000 आणखी जास्त दिले. एक काम करा माझे 5,000 आणि या जाधवांचे पण 5,000 घ्या. अहो तो इन्स्पेक्टर वगैरे असेल पण आम्ही दोघं हवालदार आहोत हवालदार. क्या बात आहे. कशी आहे येण्याची कल्पना. बरोबर. नुसतं पावतीवरच नाव लिहू की देताय पैसे. अहो थांबा हे बघा आत्ता देतो. हे घ्या आमचे 5,000 जमीन आहे. अहो ते आपण भरू पण इज्जत महत्वाची आहे. हे बघ या दोघांचं नाव वरती लिहायचं. मग कालती कोणाचंच नाव नसणार काय नाही नाव काढायला जागाच नाहीये. चल काढता पाय घेऊया. चल अरे डोके ऐक त्याने हरभऱ्याच्या झाडावर चढवलं तर तू चढलास. मग काय झालं तो सीताराम तो 10,000 रुपये देणार आणि तुम्ही काय 11.25 मी काय 5.15. कसं दिसतं ते वाचायला शी. बरोबर आहे पण 5,000 गुड मॉर्निंग सीताराम. आपलं साहेब. तुम्हाला साहेब म्हणताना मला कसं तरीच वाटतं. नको म्हणू. म्हणावं तर लागेलच. पण त्याचं काय सीताराम साहेब नाही होईल हळूहळू सवय होईल आम्हाला. पूर्वी या चेअरवर राणे साहेब बसायचे. आता मला बसावं लागणार. घे बसून घे. घ्या बसून घ्या सीताराम साहेब. करेक्ट. पण एक गोष्ट लक्षात ठेवा मी जरी तुमचा साहेब असलो तरी तुम्ही मला तुमच्यातलं समजा. तेच समजतोय. तसं कसं समजायचं सीताराम साहेब. म्हणजे पोलीस स्टेशनचं वातावरण कसं खेळीमेळीचं ठेवूया आपण. किती मोठं मन आहे हो तुमचं सीताराम साहेब. आणि मोठ्या मनाने त्या सार्वजनिक गणेशोत्सवाला मोठी देणगी दिले सीताराम साहेब. हो पण आम्ही पण काय कमी नाही दिली देणगी. किती दिले तुम्ही. 5,000 दिले प्रत्येकी आणि आमचं पण आता त्या बोर्डावर नाव लागणार. 5,000. अरे अरे म्हणजे विजय पक्का इकडे देणगी मागायला आले होते. हो अरे तुम्हा दोघांना त्यांनी हरभऱ्याच्या झाडावर चढवलंय. म्हणजे तुम्ही 10,000ची देणगी नाही दिली. अरे मी फक्त 500 रुपये दिले. या डोक्याला सांगत होतो पण या डोक्याच्या डोक्यातच आलं नाही. अरे 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 काहीच प्रॉब्लेम नाहीये काहीच प्रॉब्लेम नाहीये. अरे अरे तुम्हाला सुद्धा गणपती बाप्पा पावे जसा मला पावलाय. मी ह्या वर्षी 1.5 दिवसाचा गणपती आणणार आहे. तुम्ही पण दर्शन घ्यायला यायचा. आजपासून माझ्या घरी सजावटीची तयारी सुरू झाली असेल. अय्यो छान झालं की नाही डेकोरेशन. मग चॉईस माझी आहे. चॉईस तुमचा असला तरी मी पण सजवत होतो म्हटलं. माझा पण हातभार लागला की नाही. तुझा भार होता म्हणून तू मगाशी टेबलावरून खाली पडलास. अयो आता देवाचं काम म्हटलं की धडपड होणारच की हो. आणि धडपड म्हटलं की तुला सांगतो असं लागतच की हो. पटलास परत. अरे काय काय मग तू आटपलं की नाही तुमचं. अयो माझं आपटलं नाही ते देवाची तयारी करताना मगाशी स्टुलावरून पडलं की हो कंबर आपटलं मला. अरे आटपलं का असं विचारलं रे मी. अगं वहिनी मला अजून सजवायचंय ग. चला चला सजवा पटापट काय ते. तोपर्यंत जरा मी किरकिऱ्यांना फोन लावून घेते. किरकिरे म्हणजे ना हॅलो किरकिरे गुड न्यूज द्यायची आहे. मॅडम तुमच्याकडे गुड न्यूज. अभिनंदन मॅडम अभिनंदन. ओ अभिनंदन कसलं करताय. आधी न्यूज तर ऐका. म्हणजे दुसरी न्यूज आहे. बरं सांगा सांगा.
उद्या ना आमच्याकडे श्री येणार आहे. आता हा श्री कोण? अहो किरकिरे, श्री गजानन गणपती बाप्पा. तेव्हा तुम्ही उद्या यायचंय. हो बाप्पाला भेटायला येणार तर नक्की येणार मॅडम. ओके ओके, चला ठेवते मी. बहिणी अगं कशी वाटली सजावट? अरे वा, जमतंय जमतंय. क्या बात है, झाली का सजावट? काय हो, आज पण उशीर केलात ना? अगं मी आता हवालदार राहिलेलो नाहीये, इन्स्पेक्टर झालोय. जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत. हो का? आता उद्या गजाननाची ती स्थापना झाली ना की आपण जा ड्युटीवर. तसं नाही, मी तसं म्हणजे जाधव आणि डोक्यानं सांगितलंय. छान, उत्तम झालं. मी तुम्हाला खरं सांगू का, इतकी वाट बघते ना मी गणपती बाप्पाची. कधी एकदा गणपती बाप्पा घरात येतात असं झालंय मला. हो. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्न खचित परा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा ऋणझुणती नुपुरे चरणी घागरिया जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणिवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव गणपती बाप्पा. मॅडम हा, मूर्ती खूप सुंदर आहे हो. किरकिरे, बाप्पा नेहमी सुंदर असतो. पण मॅडम हा? तुम्ही दरवर्षी बाप्पांना आणता की यावर्षी काही खास प्रयोजन? हा नाही म्हणजे तसं काय, आमचं चुलत बंधू त्याच्याकडे गणपती असतो गावाला. आम्ही दरवर्षी गावालाच जातो. पण यावर्षी सायली म्हणाल्या आपल्या घरात आणा म्हणून. पण दादा गणपती बाप्पा घरात असले ना की घर एकदम कसं असं प्रसन्न वाटतं ना. अयो साहेब, सगळं घर कसं भरलेलं वाटतं. अयो मी भरायचं विसरलं किंवा काय? ते मोदकात गुळ खोबरं भरायचं विसरलं किंवा. अरे पुत्तू, असं काय करतोय? जा चल चल लवकर तयारी कर. अयो आत्ता जातो किंवा. काय हा मुद्दू अरे पण ना. सगळे आता जेवायला येतील. किरकिरे, जेवल्याशिवाय जायचं नाही ना. आज ऑफिसला सुट्टी आहे, मी कशाला काही करतोय जायची. मला ड्युटीवर जावंच लागणार. हो तुम्हाला सुट्टी नाही? अशा वेळी 24 तास ड्युटी असते. हो, तुमच्या पोलिसांच्या कर्तव्य दक्षतेमुळे आम्ही उत्सव साजरे करू शकतो. हे तुम्हाला कळतं ना. आमच्या मिसेसला जरा समजावा. मला काही समजवायची गरज नाही, मला सगळं कळतंय. मग मी ड्युटीवर जाऊ? जा, पण आधी जेवून घ्या. चला. अगं इम्पॉर्टंट फाईल स्पेशल ब्रांचकडे पाठवायचे आहे. मग बाकी राऊंडच आहे. असं काय करताय? आता इन्स्पेक्टर झालात ना, हाताखालच्या माणसाला जरा काम करायला लावा. अगं सगळी तुझ्यासारखे लकी नसतात किरकिऱ्यासारखी माणसं असायला. माझ्याकडे जाधव आणि ते डोक्याच्या पलीकडची कामं करतात ते. सीताराम साहेब, तुमचं अभिनंदन करायचं राहून गेलं. कशाबद्दल? तुम्ही इन्स्पेक्टर झालात. अभिनंदन. थँक्यू. रश्मी, माझे कपडे काढ. तू काढ ना स्वतः. आता लहान राहिलास का तू? अगं हे नाही ग, इन्स्पेक्टरची वर्दी काढ. या अहो ते ना जरा काय? म्हणजे तुमची वर्दी लॉन्ड्रीत दिली होती, ह्या गडबडीत विसरले वाढ. एक मिनिट रश्मी, प्लीज आण ना जरा, प्लीज ना. जाते. हे काय जा लवकर. अरे ये.
तू पण ना, मला फाईल पाठवायची आहे. अहो थोडा उशीर झाला तर काय बिघडणार आहे? थोडा उशीर वेळ निघून जाते. उशिरा गेला हाती काय राहते. तुम्ही तर कविताच करून टाकलीत. मी काही कविता केलेली नाहीये, ती आपोआपच झालेली आहे. किरकिरे आमच्या ह्यांना बायकोवर तर कविता नाही करताय. वेळ आली ना की करेन, पण आता मला वेळ नाहीये. मी चाललो. अहो असेच जाणार आहात का? अगं आधी फाईल आहे ना, ती त्याचं काम आधी आटपून येतो, मग जेवायला येतो. सिव्हिल वरच जातो. अहो ऐका तर. अरे बापरे, यांचं हे नेहमीच झालंय. ही काय पहिली वेळ नाहीये, असाच गोंधळ घालतात. पण सिव्हिलवर हे पहिल्यांदा जात आहेत पोलीस स्टेशनला. काय गोंधळ होणार आहे तिथे गजाननालाच ठाऊक रे बाबा. साऱ्या जगामध्ये बघा कशी चाले प्रेमासाठी गंमत जम्मत कोणामागे कोण कसे धावे कशासाठी नाही सांगत. प्रेम कसं असावं माप नाही जरी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी चल हाट.